चाकणच्या म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालुंब्रे येथे 3 वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची धारदार सुरीने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केलं असल्यानं दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशमधील असून कामानिमित्त चाकण परिसरात वास्तव्यास होते। फिर्यादी यांचा 3 वर्षीय मुलगा रियान्स हा शेजारी राहणाऱ्या अनन्या नावाच्या मुलीला बोलवण्यासाठी गेला होता, मात्र तो बराच वेळ घरी परत न आल्यानं कुटुंबियांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली। त्यानंतर पोलिसांच्या मदतीने शोध घेत असताना शेजारी राहणाऱ्या सत्यम कुमार याच्या खोलीत एका सुटकेसमध्ये रियान्सचा मृतदेह आढळून आला। चिमुकल्याच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार करण्यात आल्याचं दिसून आलं, तसंच शरीरावर गंभीर जखमांचे निशाणही आढळून आले। अधिक तपास दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस करतात। काल दिनांक 1 मे 2026 रोजी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे येथे सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एक महिला नामे सीमा कमलेश रावत यांनी येऊन माहिती दिली की त्या भाड्याने राहत असलेल्या त्यांच्या खालुंब्रे गावातील त्यांच्या घरापासून त्यांचा मुलगा रियांशू रावत वय वर्ष 3 हा दुपारपासून त्यांना मिळून येत नाही आहे। सदर मुलगा त्याच्या संपर्कात नाही आहे। त्यावर सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या पोलीस पथकासह त्यांच्या राहते घरी जाऊन त्या मुलाचा शोध घेतला। सदरचा मुलगा त्या परिसरात आम्हाला मिळून आला नाही। त्यावर आम्ही त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये राहत असलेल्या रूमची तपासणी केली असता तिथे आम्हाला एक संशयास्पद रूम बंद स्थितीत आढळून आली। त्या रूमच्या बाबत माहिती घेतली असता तिथे राहणाऱ्या इसमाबाबत कोणाला माहीत नव्हती, परंतु सदर तिथे राहणारा इसम हा दुपारपासून दिसून येत नसल्याची माहिती मिळाली। संशयास्पद बाब असल्याने आम्ही तात्काळ सदर रूमचा टाळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रीफकेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले। त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रीफकेस उघडली असता तिथे त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला। त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले। यावर आम्ही तात्काळ ती महिला नामे सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 406 प्रमाणे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। सदरचा गुन्हा हा गंभीर, निर्गुण व संवेदनशील असल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड चौबे सर व आमचे सर्व वरिष्ठ तसेच आमचे पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम ACP कदम सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने आमच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक देवडे, API पुल्ली व आमचे तपास पथक यांनी ज्या इसमाच्या रूममध्ये तो मुलगा आढळून आला होता त्या इसमाबाबत तिथे कोणतीही माहिती मिळून येत नव्हती। तो इसम हा 15 दिवसापूर्वीच आल्याचे माहिती मिळाली। त्यावर त्यांनी सखोल चौकशी करता त्याचे नाव सत्यम कुमार व तो बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली। त्यावर अथक परिश्रम करून आमच्या पथकाने तेथील CCTV तपासून तांत्रिक विश्लेषण करून सदरचा इसम हा आज रोजी बिहार राज्यात पळून जात असल्याची व तो पुन्हा स्टेशनात इथे असल्याची माहिती मिळवली। तर तात्काळ आमच्या तपास पथकाने जाऊन त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला असा आज दुपारी तो इसम आम्हाला मिळून आलेला आहे। त्याच्याकडे आम्ही अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यावर तसे तपासानंतर असे निष्पन्न झाले की सदर इसम हा अल्पवयीन असून त्याचे वय वर्ष 16 आहे। त्यावर आम्ही सदर गुन्ह्या तपासात पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत।